गंगा गेली सिंधूपासी, तेणे अवहेरिले तिसी, तरी सांगावे कवणा, बोल बापा नारायण, बोल बापा नारायण. भगवंताला आळवलं आणि दामाशेठीने ठरवलं हिला इथेच आपल्याच घरामध्ये आश्रय द्यायचा. या दामाशेठींचाच मुलगा म्हणजे संत नामदेव महाराज. नामदेवांचं यथावकाश लग्न झालं, मुलं झाली, घरामध्ये नातवंड आली दामाशेठींची. घर संसार कसा भरलेला. पण मध्यंतरीच्या काळात ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांची गाठ पडली आणि वारीला जायचं ठरलं. आणि नंतर जवळजवळ नामदेव महाराज पुढची 30-40 वर्ष भारतभर यात्रा करत होते, वारी घेऊन जात होते आणि विठ्ठल नामाचा घोष गजर सगळीकडे करत होते. अगदी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक आणि पंजाबमध्ये सुद्धा नामदेवांनी विठ्ठल भक्तीचा घोष दुमदुमून सोडला. पण या नामदेव महाराज घराबाहेर असलेल्या काळात घर कोणी सांभाळायचं? ते नामदेवांच्या पत्नीनं सांभाळलं, तसं या जनीनं देखील सांभाळलं. जनाबाईंनी दळिता कांडिता तुझं गायीन अनंता, अशा तऱ्हेनं विठ्ठलाची भक्ती, नामस्मरण भक्ती करून खरंच पांडुरंगाला जात्यावर दळायला सुद्धा आणून बसवला असंही म्हणतात. आणि एक दिवस मौज झाली. कोणीतरी विठ्ठलाच्या गळ्यातला चंद्रहार चोरला आणि जनीच्या झोपडीत टाकून दिला. जनाबाईवर आळ आला, पांडुरंगाच्या इथे तुम्ही चोरी केलीत. तिला सुळी द्यायची शिक्षा झाली. आणि मग सुळी देण्यासाठी म्हणून सगळ्या गावातून तिची मिरवणूक काढली. सुळापाशी आली. सूळ म्हणजे असा एक जमिनीत पुरलेला भाला असतो, त्या भाल्याच्या टोक्यावरती त्या आरोपीला ठेवायचा. तो भाला आरोपीच्या पोटात घुसतो, यातनामय मृत्यू मिळतो. पण असं असताना तिनं सहज नमस्कार करण्यासाठी त्या सुळाला हात लावला आणि त्या सुळाचं पाणी व्हायला लागलं असं वर्णन आहे. ज्याने कोणी चोरी केली होती त्याला असं वाटलं, अरे हिनं हात लावल्यावर लोखंडाचं पाणी होत आहे आणि हिला याचा अर्थ काहीतरी विद्या येत असेल, आणि त्या विद्येच्या आधारावर तिला जर मला ओळखता आलं तर माझं काय होईल. सगळ्या गर्दीतून वाट काढत तो तिथे आला. त्याने लोटांगण घातलं, सगळ्यांनी देखत सांगितलं मी चोरी केली, हिच्यावर आळ आणण्याचा प्रयत्न केला, मला क्षमा करा. त्याला अभय देण्यासाठी म्हणून अशी उठवायला हात लावला. तो ओरडला, मला हात लावू नका म्हणाले. तुम्ही हात लावला तर लोखंडाचं पाणी होत आहे असं मी पाहिलं. जनाबाई तेच म्हणाल्या, वेड्या, अरे लोखंड निर्जीव आहे म्हणून त्याचं पाणी होण्यासाठी हात लावावा लागला. तू सजीव आहेस, तुला हात न लावताही तुझ्या हृदयाचं पाणी झालं. अरे तुझ्यातला कठोरपणा संपला. हेच मोठं त्यातलं गणित आहे. अशा उपेक्षित असूनही प्रसिद्धी पावलेल्या संत मंडळीमध्ये मान पावलेल्या जनाबाई, तसेच सुखोबा महार. अहो विठ्ठलाच्या तो मंदिरासमोरचा रस्ता झाडावा आणि पांडुरंगाच्या नामस्मरणात काळ कंठावा, अशा तऱ्हेचा दिनक्रम चालू असलेले चोखोबा कित्येक वेळेला त्यांच्यावर अनेक आळ आले, मारहाणी झाल्या. चोखोबांचं अख्खं घरच विठ्ठल भक्तीमध्ये. त्यांची पत्नी सोयरा, कन्या निर्मला, तो मेहुणा बंका आणि पुत्र कर्ममेळा सगळेच विठ्ठल भक्त. पण अशा सर्व उपेक्षितांना सुद्धा नामदेवांनी, ज्ञानदेवांनी आपल्या हृदयी धरलं आणि त्यांना संत मंडळात मोठं स्थान दिलं. त्यामुळे त्या विठ्ठलाला न रागवता न चिडता चोखोबा म्हणतात, जोहार मायबाप जोहार, तुमच्या महालाचा आम्ही महार. तेव्हा अशा गणिकेपासून ते सर्व जाती जमातीमध्ये संत महंत निर्माण करणाऱ्या या संत परंपरेचे आपण सारे पायिक आहोत. या संतांचं स्मरण आमच्या हृदयामध्ये नेहमीच सामाजिक समरसता निर्माण करायला उपयोगी पडत असतं. अशा संतांना वंदन करूया. महाराष्ट्रामधलं एक प्रसिद्ध गाव मंगळवेढा. या ठिकाणी 2 संतांच्या कथा फार प्रसिद्ध आहेत. एक दामाजी पंतांची आणि दुसरी कान्होपात्रेची. गावाबाहेरच या नायकिणीचा वाडा. कान्होपात्राची आई श्यामा नायकीण एक नावाजलेली नायकीण होती. रात्री बेरात्री माणसं तिथे यायची, नाचगाण्याच्या मैफली व्हायच्या, बैठकी व्हायच्या वगैरे वगैरे. तिच्या पोटी आलेली ही कान्होपात्रा दिसामासानं वाढू लागली. तसे लोक
तिच्याकडून गाण्या बजावण्याची अपेक्षा करू लागले. पण तिला विचारीला भगवत नाम किंवा अभंग गाण्याचा मोठा छंद. पूर्वी लग्न कार्य वगैरे असलं म्हणजे मग या नायकिणींना बोलवत, मग लग्नाच्या वरातीसमोर त्यांचं नृत्य वगैरे असे आणि नवरा नवरीवरून जे अन्न वाळून टाकलं जाईल ते त्या नायकिणींना त्यावेळेला मिळत असे. अशा एका लग्न समारंभाच्या त्या मिरवणुकीमध्ये सुद्धा एकदा कान्होपात्रा गेली. तिनं नृत्य वगैरे केलं, ते अन्न घेऊन आली. पण तो गोड असा लग्न समारंभ पाहिल्यावर मनात इच्छा निर्माण झाली, आई माझं का नाही लग्न होणार. आई म्हणाली, काय करायचं वेडे, आपण तर गणिकेच्या व्यवसायामध्ये आहोत, आपल्याशी कोण लग्न करणार, आणि लग्न करून का आपला आता व्यवसाय चालायचा आहे, ते काही चालायचं नाही. असलं भलतं सलतं वेडं खूळ काहीतरी डोक्यात घेऊ नकोस. आपल्यासारख्या पतितांना अशाच अवस्थेत राहणं याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे. कान्होपात्रा ऐकत नाही म्हटल्यावर श्यामा नायकीण चिडली आणि तिला वरच्या खोलीमध्ये डांबून ठेवली. आणि कान्होपात्रा त्या माडीवरच्या खोलीत डांबलेली असतानाच समोरच्या अशा मैदानामध्ये चोखामेळ्यांचं कीर्तन चाललं होतं. चोखोबांचं कीर्तन लांबवर सुद्धा ऐकू येत होतं आणि चोखोबा कीर्तनात सांगत होते, भगवन नामाचा महिमा असा अगाध आहे. अहो पिंगलेला त्यांनी कृतार्थ केला, गजेंद्र मोक्ष केला. अरे गुहकाला देखील आपल्या हृदयाशी धरणारे रामप्रभू आहेत. तेव्हा जातीवरून हीनता श्रेष्ठता भगवंताच्या पाशी नाही. बरं भगवंताच्या पाशी नाही. भगवंताला सारी लेकरं सारखी आहेत, समान आहेत. तो समान प्रेम करणारा आहे. मात्र आपण भगवंत नामाची शक्ती वापरून त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे. चोखोबांचा हा उपदेश ऐकला आणि सहज अभंगवाणी त्या कान्होपात्रेच्या मुखातून आली. मनात वाटलं, भगवंता अरे इतकं करणारा आहेस तर मग माझ्यासाठी का नाहीस. अरे पतित तू पावना पावना म्हणविसी नारायणा, तरी सांभाळी वचना ब्रीद वागविसी जाण. याती शुद्ध नाही भाव दुष्ट आचरण स्वभाव, मुखी नाम नाही कान्होपात्रा शरण पायी. श्यामा नायकनं सुद्धा तो नाच सोडला. बरं बाई, तुला देह विक्रय करायचा नसेल तर नको करूस. नुसतं भक्ती संगीत असेल, नाचगाणं करत जा आणि मग लोक जे काही बिदागी देतील त्याच्यावर आपण गुजराण करू. अशा तऱ्हेनं गणिका असूनही कान्होपात्रेचा संतीण म्हणून नाव लौकिक झाला. पण दुर्दैव पहा कसं असतं. या मंगळवेढ्याचेच सत्ताधीश त्यांनी या कान्होपात्रेची मागणी केली. कान्होपात्रेला नकार दिला. मी कोणाही श्रीमंताचे चोचले पुरवण्यासाठी नाही, मी फक्त भगवंताच्या गोड भजनाचं गायन करणार. ज्याला ऐकायचं असेल त्यांनी ऐकावं, द्यायची असेल ती बिदागी द्यावी. आपला अपमान झालेला पाहताच या मंगळवेढेच्या सत्ताधीशांनी बेदरच्या बादशहाकडे तक्रार केली आणि बादशहाच्या लोकांनी धरणं पाठवलं. कान्होपात्रेला धरून आता बादशाहीत नेणार, बादशहाची सेवा करावी लागणार. मार्गातच पंढरपूर लागलं. त्या बाईने विनंती केली, मला फक्त पांडुरंगाचं दर्शन द्या, बस मी येते. आणि देवळात आलेली कान्होपात्रा पांडुरंगाला सांगते, पांडुरंगा नको देवराया अंत आता पाहू, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. मोकलोनियास जाहले उदास, घेई कान्होपात्रेस पदरात. अशा तऱ्हेनं विनंती केल्यावर आपली जीवनयात्रा पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी संपवली कान्होपात्रेनं. पण दुसऱ्या कोणा श्रीमंताचे चुचले पुरवण्यासाठी मी माझ्या कलेचा वापर करणार नाही, असा एक प्रचंड मोठा आदर्श निर्माण करून दिला. या संत मालिकेमध्ये किती किती वेगवेगळ्या गोष्टीसाठी कसे कसे आदर्श उभे राहिले हे पाहण्यासारखं आहे. अशी सुंदर संत परंपरा आम्हास लाभली, त्यांना कोटी कोटी वंदन. या संत मालिकेमध्ये अशी एक म्हण आहे की ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम अशी 4 महत्त्वाची मोठी नावं या मालिकेत घेतली जातात. पैकी ज्ञानदेवांचाच पुढचा अवतार असावा असं एकनाथांना म्हणतात आणि नाम्याचाच हा पुढचा अवतार असावा असं तुकोबांना म्हणतात. अशा या
शांतीब्रह्म एकनाथांचा जन्म पैठणातला. पण मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं हे पोरग काही काळातच आई गेली, वडील गेले आणि आजी आजोबांनी सांभाळला. हा एकुलता एक जन्माला आलेला म्हणून एक या म्हणता म्हणता बिचारा एकटाच राहिला. आजी आजोबा सांभाळायचे, पण त्यांचं छत्र किती वेळ पुरणार. उपनयन झालं, मुंज करून दिली आणि या मुलाला पाठशाळेत घातला. तर मुलाची बुद्धी अशी विलक्षण की तो काय बोलतोय ते पटायचं, पण त्या काळाच्या रूढीमुळे ते पचत नसे हो. आता पाठशाळेमध्ये पाठ चालू होता. पुरुष सूक्त म्हणतायत, सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठत दशांगुलम. पाठ चालू होता, सगळी मुलं म्हणत होती आणि गुरुजींनी शिकवलं. ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहुराजन्य कृतः गुरु ददसयद्वैश्य पदभ्याम शूद्रो अजायता. आणि अर्थही सांगितला. या भगवंताचं हे जे विराट समाजरूपी दर्शन आहे, या समाजाचं मुख ब्राह्मण आहेत, बाहू क्षत्रिय आहेत, वैश्य म्हणजे मांडे आहेत आणि शूद्र म्हणजे पायाच्या ठिकाणी आहे. असं ऐकल्यानंतर नाथ पटकन उठून म्हणाले, याचा अर्थ गुरुजी काय, म्हणजे भगवंताची पूजा करायची असेल तर अस्पृश्यांच्या जवळ, शूद्राजवळच मला गेलं पाहिजे, कारण भगवंताची सेवा करण्यासाठी त्याच्या पायाजवळच जातात. त्याचं कोणी डोकं धरून बसत नाही, त्याचे कोणी हात धरून बसत नाही, त्याचे कोणी मांड्यात धरून बसत नाही. मग जर भगवंताचं विराट रूप शूद्रांना या पायाशी आहेत, तर मग त्यांच्यापाशी गेल्यामुळे भगवंताच्या चरणाशी मी गेलो असं मला पुण्य लागणार नाही का. आता आपल्या तत्वज्ञानाप्रमाणे हे सिद्ध होत होतं, कळत होतं, पटत होतं, पण रूढींच्यामुळे मान्य व्हायला तयार नव्हतं. गुरुजींनी ह्याला शाळेत काढून टाकला. हे पोर नकोच. रडत रडत एकनाथ घरी आले. आजी आजोबांना म्हणतात, काय करू, माझ्या मनाला ज्या शंका येतात त्याला योग्य उत्तर देणारं कोणी नाहीच का हो. आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं, आहे आहे आहे. इथून देवगिरी नावाचा किल्ला शेजारी आहे. तिथे जनार्दन स्वामी नावाचे नाथ संप्रदायाचे, दत्त संप्रदायाचे महान सिद्धयोगी भक्त आहेत. एकनाथाच्या मनोकामना तेच पूर्ण करू जाणे. आणि अशा रीतीनं ती माहिती मिळाल्याबरोबर एकनाथ स्वतः बरोबर रात्री निघून चालत 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 देवगिरीपर्यंत गेले आणि मनामध्ये ओढ एकच, गुरुराजांचं दर्शन घ्यायचं आणि त्यांच्याकडून आपलं जन्मोजन्मीचं कल्याण करायचं. यासाठी देवगिरीपाशी आले आणि गुरु महाराजांना नमस्कार केला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.